नमस्कार मित्रांनो, आपला एक नवीन संधी हा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती सर्व तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत जातील. व्लॉग्स असतील, ट्रॅव्हलिंग असतील, इन्फॉर्मेटिव्ह असतील आणि इतर देखील भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर. देशात जनगणनेला सुरुवात झालेली आहे आणि शासनाने पहिल्यांदाच घर बसल्या आपण आपल्या कुटुंबाची जनगणना कशी करायची याची सोय करून दिलेली आहे. तर 1 मे 2026पासून ते 15 मे 2026 पर्यंत आपण ऑनलाईन जनगणनेची माहिती जी आहे, आपल्या कुटुंबाची माहिती, ती आपण नोंदवू शकतो. तर ती कशी नोंदवायची त्याबाबतचा व्हिडिओ आपण आता आज पाहणार आहोत. चला तर मग पाहूया ही माहिती कशी नोंदवायची. सुरुवातीला बघा, संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेलं आहे, म्हणजेच वेबसाईट se.census.gov.in या संकेतस्थळावरती जायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं. नंतर इथं आपल्याला आपलं स्टेट म्हणजेच राज्य सिलेक्ट करायचं आहे. जसं मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो कारण मी महाराष्ट्रामधून आहे. आणि नंतर इथं दिलेला हा कॅप्चा आपण एंटर करायचा आहे व्यवस्थित वाचून. तर हा कॅप्चा पहा, KHIJZ हा कॅप्चा मी टाकत आहे आणि नंतर क्लिक करतो. हा चुकला माझ्याकडनं, परत एकदा दुसरा येतो तो एंटर करूया आपण. मी एंटर करत आहे हा कॅप्चा. आणि हा आता एंटर झालेला आहे कॅप्चा. तेव्हा सक्सेसफुली लॉग इन झालेलं आहे, म्हणजेच आपण रजिस्टर्ड झालेलो आहोत. आता सुरुवातीला आपण स्टेट सिलेक्ट केलं, त्यानंतर खाली फॅमिली मेंबर, हेड ऑफ फॅमिली मेंबर, जो घरातला मेन व्यक्ती आहे त्याचं नाव आपण टाकायचं आहे. पूर्ण नाव मी टाकलेलं आहे, माझं नाव, तुम्हीही टाका. त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर व्हेरीफाय म्हणून येतं आणि OTP आपल्या मोबाईल नंबरवरती येतो, जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकलेला असतो. तो OTP इथं आपल्याला एंटर करायचा आहे, जो आपल्या मोबाईल नंबरवरती आलेला आहे. तो OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय होतो. हा काही टेक्निकल एरर आलेला आहे, त्याला आपण ट्राय अगेन करूया. ट्राय अगेन केल्यानंतर हे जे शासनाचं पेज आहे ते ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आपल्या घरासंबंधीची, की तुम्ही कशा प्रकारचं तुमचं घर आहे. तर घरासंबंधीची पूर्ण माहिती दिलेली आहे. तुमच्या भिंती कुठल्या प्रकारच्या आहेत, तुमचे छत म्हणजेच रूफ कुठल्या प्रकारचं आहे, वगैरे वगैरे बरेचसे क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे. आणि जर घर नसेल तर एनी अदर ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर खाली यायचं, एंटर ऑप्शन. मी इंग्लिशमध्ये हे केलेलं आहे, हे मराठी आणि तुमच्या इतर लँग्वेजेसमध्ये देखील आहे. तर मी हे सगळे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करत आहे, कारण मी ऑप्शन माझ्याबरोबर सिलेक्ट केलेले आहेत. हे परत एकदा विचारतं की कन्फर्म आहे का हे सगळं. यस असेल तर ओके करायचं. पुढं जायचं नेक्स्ट पेजवरती. पुढच्या पेजवरती हे आपल्याला नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स, तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत हे एंटर करायचं आहे. त्यानंतर जे हेड ऑफ फॅमिली मेंबर आहे त्याचं नाव दिसेल तुम्हाला आपल्याला, म्हणजेच तो मेल आहे की फिमेल आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, काय अजून XYZ असेल ते. तर त्यानंतर तुमची जी कास्ट आहे म्हणजे जात, ती शासनाने दिलेली SC आहात का, ST आहात का इतर कुठली असेल तर ऑर्डर करायचं. त्यानंतर खाली येऊया आपण. हां, तर खाली दिलेलं आहे ओनरशिप स्टेटस ऑफ द हाऊस, म्हणजे तुम्ही जे घराची माहिती दिली ते घर तुमचं स्वतःचं आहे की भाडेचं आहे की घरच नाही आहे, हे तुम्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता. इतर काय असेल तर एनी ऑर्डर करायचं. पुढे तुमच्या घरामध्ये ज्या घरामध्ये तुम्ही राहता त्याच्यामध्ये किती रूम्स आहेत त्या रूम्सची देखील इथे माहिती द्यायची आहेत. 1 रूम आहे, 2 रूम आहे, 3 रूम आहे. तर मी इथं लिहिले आहेत, आमच्या इथे 3 रूम आहेत.
आणि सर्व माहिती भरल्यानंतर नंबर ऑफ मॅरिड कपल हॅविंग इन दिस हाऊस, म्हणजे तुमच्या घरामध्ये किती लग्न झालेले कपल्स आहेत, जोडपे आहेत, त्याची लिहायची 1 2 3 काय असेल ते. आणि हे एंटर केल्यानंतर याच्यात ही सगळी माहिती भरल्यानंतर पुढच्या पेजवरती जायचं आहे आपल्याला. तर जाऊया आपण ह्या पुढच्या पेजवरती. ही माहिती भरून झाली. आता सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. पुढं परत ते विचारते कन्फर्म आहे का, कन्फर्म करायचं येस. पुढे परत माहिती दिलेली आपल्याला आपल्या मालमत्तेविषयी, की तुमच्या घरामध्ये पाण्याचा सोर्स कुठला आहे, किती गाड्या आहेत, काय 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 बरेचसे क्वेश्चन्स आहेत. वाचून त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यावरती टिकमार्क करायचे आणि खाली यायचे. हे सगळे आन्सर्स दिल्यानंतर व्यवस्थित वाचून आपण ही माहिती भरायची आहे काळजीपूर्वक. तर मी ही सर्व माहिती आता फिलअप केलेली आहे. हळूहळू आपण आता खाली येतो. ही माहिती फिलअप करत मी वाचत आहे ऑप्शन्स. हे सगळे पर्याय व्यवस्थित वाचून आपल्याला टिकमार्क करायचे आहेत. हे सगळे पर्याय आता सिलेक्ट करून झालेले आहेत आणि आता पुढच्या पेजवरती जात आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. हे सगळं आता भरून झालेलं आहे आणि मी आता सेव्हवरती क्लिक करतो. या देखील क्वेश्चन्सचे आपल्याला आन्सर्स विचारता आहेत. टेलिव्हिजन कुठल्या प्रकारचं आहे, त्यानंतर इंटरनेट, मोबाईल काय, लॅपटॉप, किती गाड्या आहेत, काय आहे, हे सगळं भरायचं आपल्याला.
ही सगळी माहिती आपल्या आपल्या भाषामध्ये देखील उपलब्ध आहे. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल. हे सगळं भरून झाल्यानंतर परत सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. आणि फायनली हे आता लास्ट पेज आहे. याच्यावरती आपण भरलेल्या माहितीची सगळी समरी आहे की तुम्ही काय काय भरलं आहे, त्याच्यामध्ये कुठली स्टेट सिलेक्ट केली, कुठलं राज्य सिलेक्ट केले, काय काय माहिती भरलेली आहे. तर हे सगळी एकदा समरी आहे. आणि आता फायनली आपलं जे जनगणना जी आहे ती पूर्ण होईल. आणि याच्यानंतर आपल्या घरी प्रत्यक्ष ही सगळी माहिती पुन्हा एकदा क्रॉस चेक करण्यासाठी शासनाचे जे व्यक्ती आहेत ते आपल्या घरी येतील आणि ही माहिती परत पडताळून पाहतील. तर माहिती भरताना एकदम व्यवस्थित व अचूक भरा, अचूक माहिती द्या. तर ते सगळं भरून झालेलं आहे माझं आणि मी आता फायनली याला कन्फर्मेशन देतो. हे मी वाचत आहे, तुम्ही भरलेली माहिती सगळी बरोबर आहे का. तुम्ही देखील हे भरल्यानंतर परत एकदा वाचून घ्या. खाली पेज स्क्रोल करत या. खाली आल्यानंतर शेवटचा पर्याय आहे. तुम्हाला हे ड्राफ्टमध्ये सेव्ह करायचं आहे आणि याच्यात काय परत चेंजेस करायचे आहेत का. जर फायनल असेल तर फायनलवरती, फायनल सबमिटवरती क्लिक करा. तुमची जनगणना जी आहे ती पूर्ण होऊन जाईल. तर मी फायनलवरती क्लिक केलेलं आहे. हे फायनल सबमिशन आहे. याच्यावरती आपल्याला यस करायचं. यस केल्यानंतर हा एरर परत आलेला आहे. तर मी परत एकदा ट्राय करतो. आहे बघा, सबमिटेड सक्सेसफुली. आणि सेल्फ इन्व्हेशन जो आय डी आहे तो आय डी आपल्याला इथं मिळत आहे. हा आय डी आपल्याकडे व्यवस्थित जपून ठेवायचा आहे. ज्यावेळेस प्रत्यक्ष माहिती चेक करायला येतील शासनाचे व्यक्ती, त्यावेळेस आपल्याला हा आय डी सांगायचा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत जातील. एज्युकेशनल असतील, इन्फॉर्मेटिव्ह असतील आणि बऱ्याच प्रकारचे जे काही असतील ते. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.